आपण पाहत आहात टी बालाजी न्यूज। आज विक्रमजी आणि त्यांचे सहकारी यांनी मला पत्रकार संघात पत्रकारांशी एक वार्तालाप करण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते। आणि 1 महिन्यापूर्वीच त्यांनी मला सांगितलं होतं, पण केरळात स्ट्रीमिंग कमिटीची सदस्य असल्या कारण आणि कार्याध्यक्ष MPCC असल्या कारण मी नव्हती, मला दिल्ली आणि केरळला जावं लागलं आणि मुंबईत असणं गरजेचं होतं, म्हणून आज तो योगायोग आला आणि आपल्याशी वार्तालाप करण्याची संधी आज मला मिळते, हे मी माझं नशीब समजते। खरं तर खूप दिवस जेव्हा पत्रकारांशी बोलणं होतं तेव्हा चुकल्यासारखं वाटतं। आज कुठेतरी ती उणीव भरून येईल अशी आशा बाळगते आणि आज पूर्ण शहरात शुकशुकाट आहे। तर आज कदाचित तुम्ही पण निवांत आहात, म्हणून चांगला दिवस आपण निवडला असं म्हणायला हरकत कमिटीचं काम सुरू केलं आणि परत आपली केरळसाठी पण केलं। कमिटीचं काम कसं चालू होतं? सुरुवातीला आम्हाला सगळ्यांना वेगवेगळे जिल्हे वेगवेगळे डिव्हिजन्स दिले। तर मला उत्तर महाराष्ट्र मिळालं, त्याच्यात नाशिक, जळगाव, मालेगाव, नगर, नंदुरबार हे जिल्हे येतात आणि त्यासोबत महिला काँग्रेस आणि सोशल मीडिया ही पण मला ती जबाबदारी मिळाली आहे। एकंदरीत वेगळ्या पद्धतीचं काम चालू आहे। नाना पटोळेजी हे ॲग्रेसिव्ह आहेत, रोखोक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्यासोबत काम करायची ही पहिली वेळ आहे आणि वेगळं स्वरूप काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात आलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण का खूप मीटिंग्स मी जवळून बघितल्यात, पण अशा मीटिंग्स आजपर्यंत आमच्या झाल्या नाहीत। मागच्या पूर्ण आठवड्यात आणि त्याच्या आधी पण सकाळी 8 ते संध्याकाळी 10 पर्यंत प्रत्येक जिल्हा वाईज मीटिंग ही गांधी भवनमध्ये होत होती आणि प्रत्येक जिल्ह्यातले ब्लॉक अध्यक्ष असतील, आपले फ्रंटल अध्यक्ष असतील, वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष असतील, डायरेक्ट बोलू शकले अध्यक्षांशी आणि सगळे कार्याध्यक्ष आम्ही होतो, सगळे उपाध्यक्ष होते आणि प्रत्येक जिल्हा शहर असेल किंवा ग्रामीण असेल 3 ते 4 तास देण्यात आले। म्हणजे जेवढे उपस्थित होते त्या सगळ्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊन त्याच्यावर संवाद झाला आणि खूप एक सुंदर स्वरूप आलं। त्या मीटिंग्समध्ये आम्ही असं ठरवलं की आता आत होणाऱ्या मीटिंग्स बंद झाल्या पाहिजेत, आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुक्काम करायला जाणार आहोत आणि ते पण पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा मर्सिडीज गाड्यांमधून नाही, पण एका बसमधून जाणार आणि लोकांमध्ये, म्हणजे काँग्रेसची ती संस्कृतीच आहे, लोकांमध्ये राहणार, लोकांमध्ये बसून त्यांचे काही अडचणी आहेत त्या सगळ्या ऐकून घेऊन पक्ष संघटना ज्या आहेत ती आता तिथे, कारण का आम्ही बघितलं की कोकण असेल किंवा असे रिजन जिथे काँग्रेसचं नेतृत्व नाही आहे पण काँग्रेसवर प्रेम करणारे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता तिथे आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि खूप इमोशनल आहे तो कार्यकर्ता आणि त्याला पक्षाची बांधिलकी करायची, पण आजपर्यंत कदाचित त्याला जे पाहिजे होती ती चालना मिळाली नाही। तर आमचा नवीन टीमचा तोच प्रयत्न आहे की काँग्रेस ही इतकी जुनी यंत्रणा आहे, संघटना आहे, काँग्रेसचे लोक, काँग्रेसचे हात पाय सगळीकडे पसरले, लोक सगळीकडे आहेत काँग्रेसवर प्रेम करणारे, पण एक प्रकारचा त्यांना आधार लागतो, त्या आधाराअभावी ती वाढू शकली नाही काही जिल्ह्यांमध्ये। तो पहिले आमचा प्रयत्न असणार आहे की त्या गोष्टीचा फायदा घेऊन तिथे संघटना वाढवणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात ऑलरेडी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। जिल्हा वाईज प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही पोहोचणार आहोत टीम म्हणून आणि तिथे पक्षाची बांधिलकी असेल ते करायला सुरुवात होणार आहे। त्यासोबत महत्त्वाचा निर्णय म्हणजे जे समित्या आहेत ते अजून गठीत झाले नाही, काही ठिकाणी पालकमंत्री काँग्रेसचे नसतील, महाविकास आघाडीचे असतील, त्यांच्यासोबत आता पुढच्या आठवड्यात मीटिंग्स आहेत, ऑलरेडी त्याचं नियोजन झालं आहे। जिल्हा अध्यक्षांना बोलवून प्रत्येक मंत्र्यांसोबत, संपर्क मंत्री असेल, पालकमंत्री असतील, त्यांच्यासोबत बसून जे काही 60-20-20 ठरलं असेल किंवा काही ठिकाणी 40-30-30 ठरलं आहे, त्याप्रमाणे आपण ते नियोजन करून मला असं वाटतं 15 दिवसात सगळ्या समित्या गठीत होतील आणि सदस्यांची नेमणूक होईल। त्यासोबत
SEO ज्याला आपण म्हणतो त्याची पण नेमणूक होणार आहे. मागच्या 5 वर्ष SEOची नेमणूक झाली नव्हती, ती देखील होणार आहे. असे महत्त्वाचे निर्णय आम्ही त्या बैठकांमध्ये घेतले. त्याच सोबत काही महत्त्वाच्या योजना आहेत ज्या कदाचित लोकांपर्यंत पोहोचत नसतील. अनुसूचित जातीची विधिमंडळाची अध्यक्षा या नात्याने आम्ही ठरवले की जे ह्या योजना मागासवर्गीयांसाठी आहेत त्याचे खूप पैसे अनयुटिलाइज पडलेत निधी मागच्या वर्षी, खास करून कारण कोरोनामुळे ती पोहोचू शकली नाही. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये समाज कल्याण आयुक्त असतात आणि त्यांच्याकडून ते काही कारणामुळे खर्चित झाले नाही. ती मागच्या आठवड्यात मी मीटिंग घेतली, तुम्हाला माहिती आहे, 15 दिवसांनी. आम्ही त्याचे पुस्तक छापून ज्या ज्या वस्त्या आहेत तिथे आम्ही ते पाठवणार आहोत, लोकांना समजेल अशा भाषेत, आणि त्याचं युटिलायझेशन जास्त होईल. प्रसिद्धी होत नव्हती त्या योजनेची, प्रसिद्धीसाठी पण खूप मोठा खर्चित निधी पडला आहे. त्याचं पण व्यवस्थितरित्या नियोजन होणार आहे. मी आपल्याला देखील आपल्या माध्यमातून आवाहन करते की तालुका वाईज पण आपण आता समाज कल्याणचे किती निधी खर्चित झालाय, किती अखर्चित राहिला, त्याचे पण आपण मीटिंग येणाऱ्या दिवसात लावणार आहोत. तर असे काही ठोस निर्णय घेण्यात आले. किंवा आदरणीय सोनिया गांधीजींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की अनुसूचित जातीची जी निधी आहे किंवा त्याचं ॲलोकेशन बजेटमध्ये झालं पाहिजे. ते येणाऱ्या दिवसात आम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन दबाव गट निर्माण करून ते जसं राजस्थानमध्ये बिल पास केलं तसं आम्ही ते पास करण्याचा आग्रह धरणार आहोत काँग्रेस पक्षाच्या वतीने. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे येणाऱ्या 6-7 महिन्यात निवडणुका आहेत राज्यभरात, तर त्यासाठी तिकीट वाटपाचा विषय जो आहे तो अध्यक्षांनी असा निर्णय घेतला की तो लोकल लेवलला केला जाईल. आघाडी करायची का नाही तो पण लोकल लेवलला निर्णय केले जातील, पण का प्रत्येकाचं गणित वेगळं असतं. त्या अनुषंगाने तसे निर्णय झाले. आणि केरळ स्क्रीनिंग कमिटीचा माझा अनुभव खूपच वेगळा होता. सकाळी परत 9ला सुरू व्हायची आणि रात्री 2 पर्यंत 15 GRG जी काँग्रेसचे हेडक्वार्टर्स आहे तिथे त्या मीटिंग्स व्हायच्या. त्याच्यामध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री उमेन चांडीजी, त्यांचे CLP नेते चनितलाजी आणि त्यांचा KPCCचे प्रेसिडेंट मुथापतीजी, हे असे वरिष्ठ लोकांबरोबर स्क्रीनिंग कमिटीची मीटिंग व्हायची रोज. आणि आम्ही स्क्रीनिंग कमिटीचे 3च सदस्य असल्या कारण आम्हाला कोणत्याही प्रकारचं फेवरेटिझम दाखवायला आलं नाही. आणि अर्थात शेवटची मीटिंग मॅडम आणि राहुलजींसोबत झाली, ज्याला आपण CEC म्हणतो, सेंट्रल इलेक्शन कमिटी मीटिंग. प्रत्येक कॅन्डिडेटवर चर्चा होते. हा माझा पहिला अनुभव होता CEC मधला. स्क्रीनिंग कमिटी काय असते आणि स्क्रीनिंग कमिटीवरच सगळं असतं ॲक्च्युली. कॅन्डिडेट्स निवडणं, त्यांचं शहानिशा करणं. आपण सोशल इंजिनिअरिंग ह्यावेळेस केरळमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं की 50% नवीन चेहरे, युवक आणि महिला असं झालं पाहिजे. आणि ऑफकोर्स जातीचं समीकरण, तर ते सोशल इंजिनिअरिंग होत आहे का नाही हे स्क्रीनिंग कमिटीला बघावं लागतं. कारण का अर्थात स्थानिक लेवलचे नेते त्यांची नावं घेतात, पण स्क्रीनिंग कमिटीला त्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि शेवटी मॅडम आणि राहुलजी त्यावर प्रश्न विचारतात की ते झालंय का नाही व्यवस्थित. आणि ऑफकोर्स KC वेणुगोपालजींसोबत पण एक महत्त्वाची मीटिंग असतेच, ती पण रात्री 2-3. एक वेगळा अनुभव. भूक, तहान आणि झोप त्यावेळेस लागत नाही कारण त्या कंटिन्युअसली एनर्जी रश असतो. आणि खूप चांगला अनुभव आला. आणि किती डिटेलमध्ये जाऊन तिकीट वाटप होत असतं, प्रत्येक तिकिटावर, प्रत्येक मतदारसंघावर किती मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते आणि मॅडम आणि राहुलजींना त्याच्याबद्दल किती माहिती असते हे दिसून आलं. हे सोपं काम नसतं आणि उगाचच असे दिले जात नाहीत. आणि काँग्रेसची ऑर्गनायझेशनच वरपासून खालपर्यंत, तर ते केवढे लेवल्स आहेत. म्हणजे तुमची स्टेट स्क्रीनिंग कमिटी असते, नॅशनल स्क्रीनिंग कमिटी असते, पार्लमेंटरी बोर्ड असतो, CEC असते. एवढे लेवल्स आहेत की 1% शंका किंवा डाऊटसाठी जागा राहत नाही. एवढं व्यवस्थितरित्या केलं जातं ते. आणि मी विचार होती केरळमध्ये आम्हाला 90 सीट्स होत्या. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश सारख्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये किती वेळ आणि काय काय होत असेल. पण एवढं डिटेल काम म्हणजे होत असतं की मला खरंच म्हणजे ऑर्गनायझेशन सेटअप ज्याला म्हणतो ते सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेही
19-20 किंवा काही चूक होण्याची काही म्हणजे जागाच नाही आहे, एवढं चांगलं असतं. तर हा माझा अनुभव होता मागच्या 15-20 दिवसात. आणि हे सगळं होताना मी विचार केला की मतदारसंघ जेव्हा नसतो तेव्हा तिथे एवढं वजन नसतं. म्हणून मी सोलापूरला 25 दिवस येऊ शकली नाही, तर मला माझा जीव सोलापुरात आहे असं वाटलं. ज्या लोकांनी मला निवडून पाठवलं त्यांच्यामुळे आज मला हे सगळे अनुभव आले आणि हे मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणून मी कितीही कुठेही नेमणूक झाली तरी मतदारसंघ म्हणजे ओढ असते गावाची आणि ती मला मी सदैव ऋणी आहे. ताई, 3 राज्याच्या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्याचं मतदान म्हणजे आज पश्चिम बंगालमध्ये. ह्या 3-4 राज्यामध्ये ज्या काही निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस प्रचार किंवा प्रचाराची यंत्रणा किंवा त्याच्यामधले जे काही एक उत्सुकता काँग्रेसच्या नावाची ते दिसत नाही. नेमकं कारण काय असू शकतं? उत्सुकता मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही बघा, काल राहुलजी केरळमध्ये होते, उमेश चांदीजीच्या मतदारसंघात असतील किंवा त्यांचे आपले युथ काँग्रेस केरळचे शाफी त्यांच्या, आणि एवढा मोठा प्रतिसाद होता, खूप मोठ्या प्रमाणात होता. किंवा आसाममध्ये होते तेव्हा पण सुष्मिताजींसोबत त्यांचे जे काही सभा झाल्या प्रचंड प्रतिसाद होता. तर उत्सुकता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि मला असं वाटतं ती योग्यरित्या तुम्ही जर आमचे सोशल मीडिया अकाउंट्स फॉलो केले तर तुम्हाला दिसेल, कारण का अनफॉर्च्युनेटली ती नॅशनल मीडियावर दाखवली जाते. ह्या 5 राज्यामध्ये काँग्रेस किती राज्यामध्ये सत्ता स्थापन करेल किंवा त्या जवळ येईल? प्रत्येक राज्याचं समीकरण वेगळं आहे. काँग्रेस काही ठिकाणी UDF आहे, काही ठिकाणी अलायन्समध्ये आहे. पण मला असं वाटतं आता लोकांना कळून चुकलंय. पेट्रोल डिझेलचे प्राइसेस सगळीकडे देशभर असतील किंवा अनेक गोष्टी असतील, तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आंदोलन आता लोकांना कळून चुकले आणि मी आशा बाळगते की आम्हाला चांगल्या जागा मिळतील. काही आता तुम्ही संघटनात्मक कामामध्ये आहात, तर राज्य म्हणून आणि सोलापूर जिल्हा म्हणून आपल्यासमोर काय आव्हानं वाटतात कामामध्ये? ज्या प्रमाणात सांगितलं त्या प्रमाणात संघटना वाढवणं, कार्यकर्त्यांना ताकद देणं किंवा सोलापूरचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे सोलापुरात संघटना वाढवणं तो एक विषय आहे. जिल्हा स्तरीय पण मला असं वाटतं एक प्रकारचं वर्चस्व वाढवणं किंवा सोलापुरातले जे पेंडिंग कामं असतील ती करणं, निधी खेचून आणणं, हा सोलापूर स्पेसिफिक भाग झाला. आणि महाराष्ट्राचे जे विषय ते मी तुम्हाला सांगितले की कोणत्या कोणत्या प्रकारे आम्ही निर्णय घेतले आणि आता ॲग्रेसिव्हली आम्ही मोदी सरकारच्या विरोधात असेल आम्ही ॲग्रेसिव्हली तुम्हाला दिसू, आणि काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या संदर्भात असेल तुम्हाला आम्ही त्या बाबतीत देखील ॲग्रेसिव्हली बळकट करण्यामधले काही आव्हानं असतील नसून, म्हणजे समजा जिल्ह्यामध्ये महिलांचं काम कमतरता जाणवते असं काही प्रश्न? एकंदरीत जिल्ह्यात नाही, सगळीकडे थोडंसं महिला काँग्रेस इतर पक्षांपेक्षा कुठेतरी उणीव दिसते. तीच भरून काढण्यासाठी आता मला ती कदाचित जबाबदारी दिली आहे, तर मी ते आव्हान समजूनच त्यावर काम करेन. आणि येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला दिसेल की महिला काँग्रेस असेल, सोशल मीडिया असेल किंवा सेवा दल असेल, ती पण एक खूप चांगली फळी, त्याला पण ताकद देणं महत्त्वाचं आहे. तर त्या बाबतीत पण चर्चा झाली. तुम्हाला दिसेल येणाऱ्या दिवसात तो फरक तुम्हाला दिसणार. जिल्ह्यातली गटबाजी काही समोर येते तुमच्या या सगळ्या कामामधून? काँग्रेस पक्षात नाही आहे गटबाजी, मला नाही वाटत. जिल्ह्यात किरकोळ स्थानिक लेवलला असते, पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकंदरीत सगळे काम करावे दिसतात. आमच्या याद्या खालच्या महापालिकेत चेंज होत नाही, सर आखोपर असतं, वरून जे नाव येतं ते अधिकृत नाव असतं आणि ते खाली जातं आणि त्याच्यावरच शिक्कामोर्तब होतं, त्याच्यावरच वोटिंग केलं जातं. तर इतर पक्षांमध्ये जेवढी आहे तेवढी तर नाही आहे. फायनल वर्ड असतं आणि ते मी तुम्हाला सांगितलं, संघटना एवढी मजबूत आहे वरपासून खालपर्यंत. किती गटबाजी किंवा त्या प्रकारचं चेंज म्हणजे बदल आणि अनधिकृतरित्या काही होतं ते तुम्हाला काँग्रेस पक्षात नाही दिसत. काँग्रेस पक्षामध्ये केडुलस कार्यकर्त्याची कमी आहे आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा विचारधारेवर नाही तर व्यक्तिनिष्ठ व्यक्तिप्रेमावर तो पक्षामध्ये काम तुमच्या मताशी सहमत नाही आहे. विचारधारेवरच काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि तो शेवटपर्यंत राहतो आणि ती विचारधारा एवढी मजबूत असल्या कारण आमच्याकडे सर्वधर्म समभाव आहे. आम्ही कधी जात जमात बघत नाही आणि लोक पण बघत नाही. ते दिसून आलं माझ्या मतदारसंघात.
मी कधी जातीचा वापर केला नाही तरी लोक खंबीरपणे पाठीशी राहिली. काडर बेस्ड आहे, सेवादल आहे, ते मजबूत करणं महत्त्वाचं आहे. तसं बघितलं तर काडर बेस्ड तुम्हाला CPI मध्ये जेवढं दिसतं तेवढं कोणत्याही पक्षात त्या प्रकारचं काडर नाही आहे. पण काँग्रेसमध्ये ती यंत्रणा आहे, ती मजबूत करणं गरजेचं आहे. विचारधाऱ्यावरच काँग्रेस पक्ष चालतो, दुसरं काहीच नाही. शहराची काँग्रेस ही व्यक्तिनिष्ठ व्यक्तिनिष्ठ जसं मी म्हणाली, शिंदे साहेब काँग्रेसचे तसं बघितलं तर शहरात असेल किंवा ग्रामीण भागात एक आदर म्हणून बघतात सगळ्यांकडे, आणि त्याच्यात काही चुकीचं नाही. आम्ही मॅडम सोनिया गांधींकडे किंवा राहुल गांधींकडे आदर म्हणून बघत असतो. पण अनेक अशी लोक आहेत ज्यांना काही बॅकग्राऊंड नाही आहे, ज्यांचा जन्म XYZ फॅमिली नाही झाला तरी ते काँग्रेसशी निगडीत राहिले. ते कशामुळे? विचारधारेवर. आणि आज एवढे त्यांच्या समोर संधी असून सुद्धा काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेस सोबत राहिला. विचारधारेवर अनेक असे जिल्हे आहेत जिथे फादर फिगर नाही आहे. जसं मी तुम्हाला दिलं, कोकण असेल, इतर जिल्हे असतील जिथे गटबाजी, तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेस सोबत राहतो. ही विचारधारा नाही आहे तर काय? युपीएचं नेतृत्व शरद पवार करावा या पद्धतीच्या चर्चा चालू आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी काय म्हणता? नाना पटोलेजींनी ह्यावर ऑलरेडी त्यांची स्टेटमेंट दिली. त्या स्टेटमेंटशी आम्हाला सहमत राहावं. त्याच्या पुढे जाऊन मी एक प्रश्न विचारतो की आवश्यक होती का की महाविकास आघाडीमध्ये तिघं एकत्रित असताना राऊतांनी ह्या विषयावर भाष्य करावं? तो त्यांचा पर्सनल विषय आहे आणि शरद पवारजींबद्दल आम्हाला खूप आदर आहे. म्हणजे त्यांना समोर ठेवून ते केंद्रबिंदू मानूनच प्रत्येक काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता काम करत असतो. आणि महाविकास आघाडी होणं ह्याच्यात देखील पवार साहेबांचा खूप मोठा रोल होता. राऊत साहेबांचं ते पर्सनल स्टेटमेंट होतं, ते त्यांना मला असं वाटतं योग्य प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर. पण आदर हा शेवटपर्यंत राहील. UPAच्या चेअरमॅन आदरणीय सोनिया गांधी जी आहेत त्या आमच्या नेत्या आहेत. नाही, तर यामध्ये पुढे राऊतांनी असं म्हणलेलं आहे की नाना पटोलेंनी राष्ट्रीय लेवलवर लक्ष घालू नये. मग नाना पटोलेंचं नेतृत्व राऊतांचं खुलं करण्याचा प्रयत्न होतोय का यात? तसं काही नाही आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ह्या पॉलिटिकल स्टेटमेंट्स असतात किंवा त्याचा वेगळा अर्थ करण्यात येतो. आता ते कोणती त्यांची काय मानसिकता होती काय ते असं त्यांना विचारलेलं बरं नाही. महाविकासासाठी सुद्धा प्रयत्न चाललेला दिसतोय. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी किंवा काँग्रेसच्या मंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावाला बाजूला ठेवलं जातं. अगदी सापत्वाची वागणूक दिली जाते. का सगळा काळ लोटल्यानंतर आज मितीला काँग्रेसी पाठबळ आहे असं वाटत नाही का? अजिबात नाही. कारण का महाविकास आघाडी मध्ये जे मंत्री आहेत त्यांना सगळ्यांना किंवा आमदार असतील त्यांना व्यवस्थित निधी वाटप दिली जाते. आणि महाविकास आघाडी एकत्र आली. कॉमन मिनिमम प्रोग्राम तुम्हाला माहिती आहे की सोनिया गांधीजी पहिले ह्याच्या अगेन्स्ट होत्या आणि आमचा शेवटपर्यंत तो आग्रह राहिला की आपण सगळ्यांनी आपली जी विचारसरणी कट्टरता आहे ती सगळ्यांनी थोडीशी बाजूला ठेवली. सगळेजण बॅकफूटवर आले आणि महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला त्यावेळेस. त्याच्यानंतर तुम्ही बघा उद्धव ठाकरेजी पण त्यांची जी कट्टरता होती ती पण तुम्हाला थोडीशी कमी होताना दिसली. काँग्रेस ची असेल, NCPची असेल. आणि म्हणून हा जो एक प्रयोग महाविकास आघाडीचा होता तो लोकांच्या हितासाठी आम्ही सगळेजण थोडे थोडे कट्टरतावर मागे गेलो, लोकांच्या हितासाठी एकत्रित आलो. काँग्रेसच्या भूमिकेमुळे आज कॉमन मिनिमम प्रोग्राम आला त्या ठिकाणी आणि जी कट्टरता होती ती नरम होताना दिसते. सर्वधर्म समभाव व्यवस्थितरित्या चालताना दिसतोय. काँग्रेसचे मंत्री महाविकास आघाडीसाठी तेवढेच महत्त्वाचे, खूप महत्त्वाचे पोर्टफोलिओ आमच्या मंत्र्यांकडे. आमचा बार्गेनिंग पॉवर देखील तिकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर कोणाला कमी लेखणं किंवा ह्यांना कमी बार्गेनिंग पॉवर आहे असं होताना दिसत नाहीये. आणि आता पाटोळेजींच्या नेतृत्वामुळे अजून तिथे आम्हाला काही गोष्टी आमच्या हक्काच्या. सोनिया गांधींचं पत्र आणि संजय राऊतांच्या मागणी, नितीन राऊतची मागणी, ह्या गोष्टीला मग का सोनिया गांधींनी पत्र लिहावं
किंवा मागासवर्गीय निधींचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. राऊतांनी पत्र पाठवलं, त्याच्यावर मागणी वीज बिलाच्या संदर्भातली गृह खात्याकडूनची मान्यता, ह्या गोष्टीची आवश्यकता तर काय? मॅडमनी सगळ्या राज्यांमध्ये जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे त्या सगळ्यांना पत्र, हे काही स्थानिक लेवल महाराष्ट्रात स्पेसिफिक नाही आहे, जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे एकंदरीत देशामध्ये मागासवर्गीयांवर होणारा जो अन्याय असेल, अत्याचार असेल, अनयुटिलाइज फंड्स असतील, त्या अनुषंगाने मॅडमनी सगळ्या स्टेट्सना हे पत्र पाठवलं. तर त्याचा आणि स्थानिक लेवलचा काही संबंध नाही आहे. आणि वीज बिल बाबतीत देखील आम्ही सगळे ॲड्रेस होतो. म्हणजे माझी स्वतःची भूमिका होती की माफ झालं पाहिजे आधीपासून, वीज तोडणी जी करतायत त्याच्यावर स्टे आला पाहिजे किंवा ते नाही झालं पाहिजे. आणि हे मी नितीन राऊतजींना सांगितलं. मला असं वाटतं फायनान्शियल ॲलोकेशन नसल्या कारण ते थोडंसं हे, पण आता पुन्हा एकदा आम्ही ते करून घेणार आहे. राज्यामध्ये 2 महिला अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्या. वरिष्ठांच्या त्रासला ही गंभीर बाब आहे. महिलांना 100% गंभीर बाब आहे आणि त्या महिलांच्या कुटुंबासोबत आम्ही पूर्णपणे आहोत आणि तो विषय आम्ही आता सेन्सिटिव्ह विषय आहे तो हाताळणार आहोत आणि त्याच्यावर कारवाई करणं, योग्य ती कारवाई करणं, कोणामुळे होतोय, काय होतोय, वारंवार होताना दिसत आहे. तर 100% आम्ही त्याच्यावर त्यांच्यासोबत आहोत आणि कारवाई झाल्याशिवाय आम्ही थांबणार. मॅडम, महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीतले 2 प्रकरणं आता समोर आहेत. आता विचारल्याप्रमाणे चव्हाण मॅडमचे आत्महत्या अधिकारी आणि दुसरीकडं रश्मी शुक्ला या महिला अधिकाऱ्यांनी घातलेला काही तथाकथित घोळ. महिला एक म्हणून आपल्याला काय वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये? काही ठिकाणी असं दिसतं की महिला अत्याचार सहन करून उद्योग देऊन आत्महत्या करतात, दुसरीकडे आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात, असं सगळं चित्र निर्माण आलंय. मग महिलांच्या बाबतीत काय भूमिका असावी अशा बाबतीत? एकंदरीत मला असं वाटतं महिलांच्या वर जो अत्याचार केला जातोय देशभरात, महाराष्ट्रातच नाही, ते कुठेतरी जे सत्ताधारी आहेत BJPचे त्यांची मानसिकता आहे की महिलांना तुच्छ समजणारी किंवा त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते महिलांना वारंवार आपल्याला त्रास देताना दिसतात. तर ते कुठेतरी ग्राउंड लेवलला होताना दिसतंय की महिलांच्या विरोधात काही बोलले तरी त्यांना किंवा महिलांच्या विरोधात कोणी काही केलं, महिला अधिकाऱ्यांच्या विरोधात काही केलं तर वरून लगेच दबाव येतो आणि इन्क्वायरी बंद होते. तर हे मला असं वाटतं बंद होण्यासाठी ताबडतोब महाराष्ट्रात पण महिला आयोगाचे जे चेअरमन आहेत त्यांची नेमणूक होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही 2 दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि ह्या महिलांच्या सोबत राहणं, त्यांच्या कुटुंबासोबत राहणं ही गरज आहे. पण महाराष्ट्रात एकंदरीत आपल्याला दिसून येतं की जेव्हा जेव्हा असे काही विषय होतात महिलांच्या बाबतीत तेव्हा सरकार, MVA सरकार ठामपणे त्यांच्यासोबत राहतात. हीच आमची भूमिका येणाऱ्या काळात. हीच भूमिका रश्मी शुक्लाच्या बाबतीत राहील का? तो विषय अजून त्याच्यावर बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत त्याबद्दल नाही. आता त्यांचे लचके तोडल्यासारखं एकाकी सगळेजण त्यांच्यावर आरोप करतात की भाजप महिला आहे किंवा हे अजून काही सिद्ध झालं नाही तर त्यांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोप. एक महिला म्हणून आपण हे सगळं सहन कसं करताय सध्या? त्यांना बाजू मांडण्याची संधी सुद्धा दिली जात नाही अजून. नाही, तसं नाहीये. ऑफकोर्स त्यांना आम्ही सगळ्यांनाच बाजू मांडायची, आम्ही म्हणजे काही गुपित ठेवत नाही, सगळं ट्रान्सपेरंट आहे. आज तुम्ही भूमिका वाटते ना चव्हाणांच्या बाबतीत योग्य वाटत असेल कदाचित भूमिका, पण मग रश्मी शुक्लांच्या बाबतीत असं का होत नाहीये? अजून चर्चा चालू आहे, अजून कारवाई होत आहेत. आपण हे सगळं झाल्यावर आपण बघूया काय होतं. नाही, पण मग तोपर्यंत अशा पद्धतीने त्यांच्यावरती आरोप मंत्रिमंडळातले काही मंत्री उघडपणे बोलतात, तुमचे सहकारी आहेत रोजच्या बैठकीत. मी मगाशी पण म्हणाली की कोण मंत्री कोणावर काही टिप्पणी करत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक हे. जर असं खरंच असेल आणि जर असे खरंच आरोप होत असतील आणि जर ते चुकीचे असतील तर 100% आम्ही त्यांच्या सोबत आहोत रश्मी शुक्लाजी. मग ते कोणतेही काही पक्ष असू देत, काही आरोप असू देत, जे चुकीचे असतील, जे खोटा असतील, तर 100% आम्ही अशा महिलांच्या सोबत आहोत. संजय राऊतांनी त्यासाठी राजीनामा पण त्या ठिकाणी दिला होता आणि आम्ही खंबीरपणे त्या महिलांच्या सोबत आहोत.
हे कुठं ठरणार? न्यायालयामध्ये ठरणार चूक का बरोबर, किंवा एखादी समिती नेमली गेली तर त्याच्या समोर ठरणार. त्याच्या आधीच हे आरोप प्रत्यारोप सुरू झाले, हे मी आपल्या निदर्शनाला आणतो. आरोप प्रत्यारोप आता प्रेसच्या माध्यमातून लोकांना जसं वाटतं ते होतील ना, पण शेवटी सिद्ध झाल्याशिवाय ते कोणतेही तुम्ही हे नाही करू शकता. तर ते होतील आणि कमिटी नेमली जाईल, असं वरिष्ठ निर्णय घेतील. या महिनाभराच्या कालावधीमध्ये एक मिनिट, महिनाभराच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये जी काय प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे काय वाद चाललेला आहे किंवा राजकीय आरोप प्रत्यारोप होते, केंद्र आपल्या अधिकाराचा वापर करत राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करेल अशी शक्यता असं तुम्हाला वाटतं? राष्ट्रपती हे होण्याची काही गरजच नाहीये. ते उगाचच म्हणजे एका छोट्या गोष्टीने एवढं मोठं करतायत. काय गरज आहे? सगळं मुख्यमंत्री आहेत, सगळं व्यवस्थित चाललंय. एका ऑफिसरच्या आरोपामुळे तुम्ही काही राष्ट्रपती गमावलं म्हणजे हे बेसलेस मागणी आहे असं मला वाटतं. ह्या मागणीत काही अर्थ पण नाहीये आणि ती करणं चुकीचं आहे हे मी ठामपणे सांगते. आणि अर्थात मला असं वाटतं काही गोष्टींना केंद्र शासनाचा पाठिंबा आहे, काही अधिकाऱ्यांना पण आहे आणि त्यामुळे एवढे मोठे आरोप राज्याच्या होम मिनिस्टरवर होतात. पाठिंबा असल्याशिवाय मला नाही वाटत हे शक्य आहे. 100 कोटीची मागणी केली जाते, ही बेसलेस कशी होऊ शकते? आणि कोर्टामध्ये जाऊन सांगितलं अधिकारी बेसलेस मी राष्ट्रपती ह्याच्यासाठी म्हणते ते बेसलेस आहे. राष्ट्रपती मी आरोप जे झाले त्याला बेसलेस म्हणत नाही. मी म्हणते असे जर आरोप होत असतील तर 100% कोणाचा तरी खूप मोठा पाठिंबा आहे. अधिकारी जेव्हा राज्याच्या होम मिनिस्टरवर एवढे मोठे आरोप करतो तरी पाठिंब्याशिवाय होत नाही. उलट तुम्ही धाडसाचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी कोण समोर एका मंत्री आहे तरी सुद्धा खरं सांगायला पाठिंबा आहे. मी ते कौतुक करते किंवा त्यांना केलं पाहिजे असं म्हणतो आम्ही. दुसऱ्या बाजूने केलं पाहिजे की एवढं धाडस करतो एखादा अधिकारी. अर्थात पण ते देखील आरोपच आहेत ना, ते आरोपच आहेत. दोन्ही साईडनी आरोप होत आहेत. कमिटी नेमली जाते, ते सिद्ध झाल्याशिवाय मी कशी कोणाची बाजू घेणं हे चुकीचं आहे. पण मी एवढं म्हणते की असं पहिल्यांदा होतं की जे अधिकारी कालपर्यंत होम मिनिस्टर सोबत किंवा काय म्हणतो होम मिनिस्टरची यंत्रणा मला माहिती आहे, जेव्हा डायरेक्ट असे आरोप करतात तेव्हा तो पाठिंबा आहे, ते कोणाचा तरी आहे 100%. सध्या देशावर राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्याचबरोबर सोलापूरची जनता त्रस्त आहे, याबद्दल आपलं काय म्हणणं? मला असं वाटतं मास्क हा एकमेव उपाय आहे. लॉकडाऊन होणार नाही आणि लॉकडाऊन नाही झाला पाहिजे कारण का लॉकडाऊनची झळ खूप गोरगरिबांना पोचते. पण ते आपल्या हातात आहे. आपण जर मास्क घातला आणि गर्दी टाळली तर मला असं वाटतं हा संकट होता काय बाबला असं मी मानत नाही आहे. लोकांनी थोडं केअरलेस झाले, हलगर्जीपणामुळे तो वाढतोय. न झालेल्या लोकांना आता होतोय. म्हणजे ते आता दोनच कॅटेगरी, झालेली लोक आणि ज्यांना होणार आहे. अशी कोणती मधली लोक नाही ना ज्यांना होणारच नाही. ते वॅक्सिन घेऊन सुद्धा लोकांना होतोय. तर म्हणून जे लोक खूप सांभाळून राहिली लॉकडाऊनच्या काळात आता ते बाहेर फिरतायत. काही जण मास्क पण नाही घालत. कदाचित लोक वैतागली पण असतात. आता लोकांना कळून चुकले की कदाचित वेळेत आटोक्यात आणलं तर हे व्हायरल पेक्षा जास्त काही नाही आहे. हॉस्पिटल्सना लाईन ऑफ ट्रीटमेंट माहिती आहे, इंजेक्शन वॅक्सिन आलंय म्हणून कदाचित लोक थोडीशी केअरलेस झाली असतील. पण मास्क वापरणं हा एकमेव उपाय आहे. तो जर आपण केला तर लॉकडाऊन आपण अवॉइड करू शकतो. लॉकडाऊन नाही झालं पाहिजे या मताची. केरळमध्ये काँग्रेसची काय परिस्थिती आहे? खूप चांगली आहे. UDF ज्याला आम्ही म्हणतो की काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये केरला काँग्रेस आहे, मुस्लिम लीग आहे. ह्या सगळ्या एक 4-5 पक्ष एकत्र येऊन UDF युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट नक्कीच सत्तेत. जर का केरळामध्ये मुस्लिम लीग एकत्रित येत असेल काँग्रेससोबत तर महाराष्ट्रामध्ये MIM काँग्रेससोबत का होऊ शकतं? केरळमध्ये IUML म्हणून तो पक्ष आहे. तो MIM पेक्षा नाहीये, तो वेगळा पक्ष आहे. ते ऑलरेडी केरळ काँग्रेस सोबत. मुस्लिम लीग जर का काँग्रेस सोबत येत असेल तर महाराष्ट्रामध्ये MIM हा काँग्रेस सोबत का नको? MIM ची महाराष्ट्रामधली विचारसरणी ही काँग्रेसच्या विचारसरणीपेक्षा वेगळी आहे आणि ते आपल्याला प्रत्येक निवडणुकीत आपल्याला सोलापूरकरांना तर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसणार. बॅकफूटवर जर जसं मी म्हणाले लोकांच्या हितासाठी कट्टरता बाजूला ठेवून जर कोणी एकत्र येत असेल तर महाविकास आघाडीमध्ये
कोणत्याही पक्षाला घटक म्हणून घेण्याचं स्वागत आहे. पण जर तुम्ही ते सोडत नसाल आणि जर तुम्हाला डिवाइड अँड रूलचं तुमचं प्रत्येक वेळेस जर तुमची ती विचारसरणी असेल तर तुम्हाला ह्या लोकशाहीमध्ये सर्वधर्म समभाव असणारे पक्षांसोबत येण्याचा मला असं वाटतं संधी नाही. एका नेत्याच्या सत्कारामध्ये तुम्ही म्हणाला होता की बाबा वेळ पडली तर आम्ही स्थानिक लेवलला युती करू, तसे संकेत तुम्ही MIM ला पण दिले. म्हणजे स्थानिक लेवलचा प्रश्न आहे, प्रदेश मी तुम्हाला आधीच काय दिले ते MIMच्या स्टेजवर बोलली नव्हती, तिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय असेल राजकारण, काय असेल संभाव्य निवडणूक आहेत महापालिकेच्या, MIM आणि काँग्रेस ही एकत्रित दिसेल. जसं मी म्हणाली, तो माझा आधीचा मुद्दा की कट्टरता किंवा तुमची विचारधारा ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि आता त्यांचेच काही नेते राष्ट्रवादीत आले तर त्या दिवशी मी त्या प्लॅटफॉर्मवर होते आणि म्हणून मी ते पण MIMवर मी अजूनपर्यंत एका स्टेजवर अशी कोणतीही घोषणा दिली नाही आहे. आणि बघूया तो तेव्हापर्यंत काय होतं आणि कोणत्या प्रकारचं ते गणित बदलतं. पण हा आमचा ठाम आहे की जातपातीच्या जर कोण राजकारण करत असेल तर त्यांच्यासोबत येणं हे मला कुठेतरी चुकीचं वाटतं. लोकांची फसवणूक आहे ना शेवटी, लोकांची फसवणूक आहे. कारण का लोक तुम्हाला जेव्हा लोकांसमोर जेव्हा दोन चॉईस असतात आणि जेव्हा लोक त्या एका चॉईस सोबत जातात आणि दुसरा चॉईस नाकारतात आणि जेव्हा मग ते लगेच परत येतात त्याच पद्धतीत कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज न करता, तर तो लोकांचा अपमान आहे आणि आम्ही लोकांचा अपमान होऊ देऊ. विधानसभा निवडणूक आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता MIM गमदारमध्ये एंट्री केलेली आहे, त्यामुळे काँग्रेसला फटका बसत आहे असं सगळीकडे चर्चा आहे. बघा MIM सोलापुरात 2014 पासून ज्या वेळेस BJP आली मोदी सरकारनं त्यावेळेस MIMची एंट्री झाली, MIM आणि वंचित. तर हे सगळे मत डिवाइड करण्याचे हे सगळे BJPची स्ट्रॅटेजी आहे. आणि 2014 पासून आहे MIM महाराष्ट्रात. फारसा त्याचा फटका आपल्याला इथे बसताना दिसला नाही. थोड्या प्रमाणात झालं, लोकांची दिशाभूल झाली. ते BJP जोपर्यंत आहे तोपर्यंत MIM असणार आहे, तोपर्यंत मत विभागणी होणार, ती त्यांची खेळी आहे. पण आता कुठेतरी लोकांना कळून चुकलं आहे की कशामुळे होते, VBA कशामुळे आलं, मुद्दाम का आलं, MIM कशामुळे आलं. महानगरपालिका इलेक्शन खूप वेगळी असते. ह्या वेळेस 2 वॉर्डचे प्रभाग आहेत, तो आमचा 1 किंवा 2 असणार आहे, 4 नाही. 4चं पण ही BJPचीच खेळी होती. काय अकाउंटेबिलिटीच नाहीये. कोणाकडे जायचं, कोणत्या ह्या नगरसेवकाकडे गेलं तर म्हणतो नाही हा माझा हद्द नाही. बरं, हद्द आपण ठरवलीच नाहीये, हद्द ठरवून ते केलं नाहीये, एवढं चुकीचं होतं ते 4चा प्रभाग. पण नगरसेवकांनी मनात ठरवलं की ही माझी हद्द आहे. बरं, लोकांना कधी कळलं की ही कोणाची हद्द आहे काय, आणि त्याच्यामुळे लोकांना इतका त्रास झाला, लोकांची इतकी अभ्यास झाली. आणि म्हणून यावेळेस आम्ही बिल पारित केलं की 2चा किंवा 1चा प्रभाग झाला पाहिजे, ज्याच्यामुळे व्यक्तीकडे बघून, पक्षाकडे बघून मतदान होतं. आणि त्याच्यामुळे अकाउंटेबिलिटी, सर्वात महत्वाचं म्हणजे जबाबदारी राहते. तो माणूस, त्याला आपण प्रश्न जाऊन विचारू शकतो की इथे का नाही काम ना, तेव्हा तो नाही म्हणू शकत की माझा हद्द नाही. सगळं व्यवस्थित ठरलेलं आहे. आणि हा आपण सोलापुरात बघितलं, 1चा प्रभाग होता, 2चा प्रभाग होता, किती व्यवस्थितरित्या काम झालं. आणि काँग्रेसला त्यावेळेस मेजॉरिटी. पालिकेच्या राजकारणामध्ये 2 घटना अशा आहेत की परकी पंधरांनी परिवहनच्या सभापतीमध्ये निवडीच्या प्रसंगी ते गडप झाले आणि बाबा कोरगुळे. ही व्यक्तीला विरोध करणारी रणनीती आहे की विचारधारेलाच मदत करणारी रणनीती? विचारधारा ही दोघांचीही काँग्रेसमध्ये आहे आणि ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे बाहेर गेले. ते काही कुठे पळून गेले किंवा असं काही नाही. त्यांचं वैयक्तिक कारण होतं, त्यांच्या घरी काही घटना झाल्या, त्यासाठी ते त्यावेळेस उपलब्ध नव्हते. ते संपर्कात होते. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारला 2 विरोधी पक्ष स्ट्रॉंग दिसतात सध्या, एक भाजप आणि दुसरं राज्यपाल. ते एकच आहे. पण राज्यपाल सुद्धा विरोधी पक्षाच्या भूमिकेतच आहेत काय, असं दिसून येतं. ते
वेगवेगळे छोटे किरकोळ कारणामध्ये ते लक्ष देतात. हे कधीच राज्याच्या म्हणजे राज्यपाल आहे त्यांचा मी आदर करते, पण ते दिसून येते अनफॉर्च्युनेटली. म्हणजे इतकं राजकारण भाजप सरकार आल्यापासून इतकं विचित्र झालंय आणि इतक्या खालच्या पातळीला जाऊन होत आहे ते आपल्याला कधीच माहिती. म्हणजे शिंदे साहेब आंध्र प्रदेशचे राज्यपाल कसे असायला पाहिजेत हे अनबायस्ड असायला पाहिजे, पण हा सगळं गणितच हे आघाडी सरकारकडून पण असं होत म्हणजे आहे. देशाचे गृहमंत्री महापालिकेच्या इलेक्शनला जातात, काहीच राहिलं नाही. त्यांना गरज वाटते तिथे जायला. म्हणजे आम्ही केरळमध्ये होतो तर रात्री 11 वाजता भाड्यात घेऊन आले गृहमंत्री राज्याचे. तरी राज्यपाल जरी असे वागत असतील तरी आघाडी सरकारकडून सुद्धा काही कुरघोडे होत आहेत की त्यांचं विमान अचानक कॅन्सल करतात, हे पण होत आहे ना आता. नाही, राज्यपालांना मुख्यमंत्र्यांची परमिशन लागते. ते देऊ शकले असते ना, नाही ते लगेच देऊ शकले असते ना. नाही, त्याला प्रोसिजर आहे ना, ती प्रोसिजर आहे. कुठेही राज्यपाल आणि मुख्यमंत्री समन्वय असला पाहिजे. ते दिसून तो समन्वय नव्हता का? नाही, त्यांच्याकडून नव्हता कदाचित. कारण त्याच्या काही दिवसानंतर लगेच आमचं बजेटचं अधिवेशन होतं, राज्यपालांचं अभिभाषण असतं, त्यावेळेस सगळं व्यवस्थित. मुख्यमंत्र्यांकडून कधी ते दिसून येत नाही. मागील 1-1.5-2 वर्षामध्ये महाविकास आघाडी ही शेतकऱ्याचे प्रश्न, वीज बिल, कोरोना ह्यासारख्या विषयापेक्षा राठोड, मुंडे आणि वाजे प्रकरणावर जास्त गाजते असं वाटत नाही. नाही, कारण का महाविकास आघाडी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, NCP असेल, आम्ही प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरलो. जेवढे मागच्या 1.5 वर्षात झाले तेवढं तुम्हाला कधीच दिसून आलं नाही. आणि हे जे विषय आहे ते भाजप सरकार जेव्हा होते तेव्हा जास्त खूप मोठ्या प्रमाणात झाले. ते आम्ही काही नाही ना, आमचा एकाही मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला नाही. राठोडनी राजीनामा दिला. संजय राठोडजींचा पण कारवाई माझा प्रश्न असा होता की मुंडे प्रकरण असो किंवा राठोडचं प्रकरण आणि वाजे यापेक्षा गरजेचं होतं महाराष्ट्राच्या जनतेला की विजेचा प्रश्न, शेतकऱ्याचा 100% त्या प्रश्न त्याच्यावर गाजला नाहीये. असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतंय की ज्या पद्धतीत आम्ही वीज बिलाचा विषय असेल, शेतकरी आंदोलन असेल, जे काँग्रेस पक्षाने शेतकरी आंदोलन एवढा अग्रेसिव्हली त्या ठिकाणी केलं, निषेध केले त्या ठिकाणी, किंवा तुमचं गॅस आणि पेट्रोल डिझेल दरवाढ असेल, हे तुमचं मत असेल, पण मला नाही वाटत. भाजपाचे नेते सरळ म्हणतात की फेल्युअर आहे महाविकास आघाडी सरकार म्हणजे फेल्युअर सरकार. तुम्हाला माहिती आहे की भाजपच्या वेळेस एवढे एक वर्ष कोरोनाचा एक काळ सोडला तर बाकीचे असे 5 मुद्दे सांगा की महाविकास आघाडीनं हे जनतेसाठी केलेले 5 उदाहरण आहे. कोरोनाच्या काळात कोरोना ज्या पद्धतीत हँडल केला मुख्यमंत्र्यांनी, मला नाही वाटत तो कोणीही एवढ्या चांगल्या पद्धतीत हँडल करू शकला असतो. अप्रतिम. म्हणजे तुम्ही अक्रॉस पार्टी लाईन्स बघा, ज्या पद्धतीत त्यांनी कोरोनाचा हँडल, म्हणजे दर 15 दिवसांनी आपल्या समोर येत होते. आजही आज त्यांना माहिती आहे की लॉकडाऊन नाहीये. काय केलं मोदीजींनी? मागच्या 22 तारखेला लगेच लॉकडाऊन केलं. काय गरज होती का? त्या लॉकडाऊन मध्ये कधी कामगारांचा विचार केला, सर्वसामान्य गरीब महिलांचा विचार केला? काय अर्थ की जे कामगार बॉर्डर्स क्रॉस करून गेले त्यांचा विचार केला? विचार न करता लॉकडाऊन त्यावेळेस घेण्यात आलं. काही गरज नव्हती त्यावेळेस. पण महाराष्ट्रात असे तडकाफडकीचे निर्णय मुख्यमंत्री, म्हणजे त्यांची एवढी मॅच्युरिटी दिसून येते. आणि 1 वर्ष दुसरी काही आव्हानं आपल्या समोर नव्हतेच. आज वीज बिल संदर्भात पण आम्ही अग्रेसिव्हली त्या ठिकाणी भांडत आहोत, लढत आहोत. आणि तो तसे ते आम्ही निर्णय घेतले. सो जे काही निर्णय घ्यायचे होते आज आम्ही ते अग्रेसिव्हली घेतले मुख्यमंत्र्यांनी. आज मला तुम्ही गोष्टी सांगा जिथे आम्ही फेल केली. राठोडांचा निर्णय घ्यायला 8 दिवस लागणार. रश्मी शुक्लांच्या प्रकरणामध्ये अजून एकदाही जेव्हा शासन होतं तेव्हा त्यांनी एकही मंत्र्याचा राजीनामा घेतला का? एवढे मोठे आरोप होऊन सुद्धा आम्ही लोकांना म्हणजे लोकांच्या समोर जे काही विषय होते, लोकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतात. आमचे मंत्री त्याबद्दल स्पष्टीकरण व्यवस्थित सगळं ट्रान्सपेरंटली पारदर्शकपणे देतात. बीजेपीने एकही मंत्र्यांचे इतके निघाले की त्याचे
एकही मंत्र्यांचा राजीनामा आणि जळगावचे घेतले ना मंत्री आहे. पहिल्या आठवड्यातच बळी आणि गेला. एवढे आरोप त्यांच्यावर, एवढे आरोप प्रत्यारोप, म्हणजे आता मी म्हणजे तुमचा पण वेळ तुमचा पण जाईल, पण खडसेंचं कसं पहिल्याच आठवड्यात घेतला की उलट त्यांना तर काही त्यांचा जास्त संधी वैयक्तिक दिली विषय नाही. होता. पण बाकी त्यांच्या नाही, मंत्र्यांवर एवढे मुख्यमंत्री आरोप झाले. तडकाफडकी हे करत नाही, हातभार केंद्राचे नाही मंत्री का? असतील, राज्याचे मंत्री असतील, एकाचाही राजीनामा घेतला नाही. पण आम्ही सगळं क्लिअरली त्या ठिकाणी सांगितलं, आम्ही समिती नेमतोय, आम्ही सगळं व्यवस्थितरित्या करतो. आणि 3 पक्ष असल्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस राहतंय. अर्थात. कारण का तुम्ही बघा, आनंद देशमुखजींचा पण जेव्हा विषय होता तेव्हा मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, काँग्रेसची चर्चा झाली आणि त्याच्यामुळे ती समिती गठीत करण्यात आली. भाजपचं सरकार असतं तर ते एवढं तुम्हाला स्पष्टीकरण मिळालं पण नसतं आणि राजीनामा पण नसता मिळाला. लगेच काहीतरी डायव्हर्ट करून सुशांत सिंग किंवा कंगनाला मध्ये आणलं असतं. शेवटचा प्रश्न, येणाऱ्या संभाव्य महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठीचे प्रयत्न करेल का आणि किती? सत्ता मिळवण्याचे प्रयत्न 100% करेल. सत्ता आम्हाला यावेळेस 100% मिळणार काँग्रेस पक्षाला. महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा तुम्हाला दिसेल पुढच्या वर्षी ह्यावेळेस. मग या वेळेला जी काँग्रेसची यादी होईल ती स्थानिक पातळीवरच होईल, त्याला मुंबईला जाणार नाही कारण तुम्हाला अधिकार दिले त्यांनी स्थानिक पातळीवर. आधी जसं मी म्हणाली, आमच्याकडे वन मॅन शो आणि What? तोच आपण काय शो शिंदे साहेब.